तालुक्यामध्ये अभोण्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जोरदार तडाखा दिलेला आहे। परिणामी अभोणा येथील 5 ते 6 कांदा व्यापाऱ्यांच्या शेडची पडझड झालेली आहे आणि त्यामध्ये शेकडो क्विंटल कांदा पावसामध्ये भिजल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तर नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळीचा जोरदार फटका पाहायला मिळतोय। नाशिकसह दिंडोरी, कळवण, चांदवड या परिसरामध्ये देखील अवकाळीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय। काही ठिकाणी कांद्याचे शेड कोसळून हजारो क्विंटल कांद्याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचंही दिसतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। काल नाशिकमध्ये बेमोसमी पाऊस झाला। ह्या पावसाने प्रचंड असे नुकसान नाशिक जिल्ह्याच्या काही भागात तर शहराच्या अर्ध्या भागामध्ये हे नुकसान केलेलं आहे। शहराचा जो अंबड जो परिसर आहे या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं असून या ठिकाणी MIDC आहे, ही MIDC देखील साधारण 3 ते 4 तास वीज नसल्याने बंद होती। आपण माझ्या मागे बघू शकतो अनेक पोल असे या ठिकाणी पडलेले आहेत। या ठिकाणी साधारण 5 ते 7 असे मोठमोठे झाडं होती। पूर्णपणे हा रस्ता बंद होता। हा रस्ता म्हणजे पाथर्डी फाटा परिसरात जाणारा रस्ता आहे आणि शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी देखील साचलेलं होतं। साधारण 1 ते 1.5 तास पाऊस झाला, परंतु प्रचंड असं नुकसान ह्या पावसाने दिलेलं आहे। शहरात ठिकठिकाणी ट्रॅफिक देखील जाम झालेली होती आणि ह्या ट्रॅफिकचा फटका अनेक वाहनधारकांना पडला। त्याचबरोबर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकतो की दिंडोरी आणि कळवण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कळवणमध्ये गेल्या 2 दिवसापासून हा पाऊस पडत असून या ठिकाणी असलेले मोठमोठे कांद्याचे शेड देखील कोसळले आहेत आणि याचे हजारो क्विंटल असलेला कांदा देखील नुकसान झालेले आहे। तर त्याच पद्धतीने चांदवड या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि चांदवडमध्ये अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं। त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले जनावर देखील मृत पावलेले आहेत। अद्यापही 2 दिवस हवामान खात्याने 2 दिवसात पावसाचा अल्टिमेट दिलेला आहे, त्यामुळे पाऊस येऊ शकतो असा अंदाज आहे। सध्या नाशिक शहरात पाऊस जरी थांबलेला असला तरी पावसाचा अंदाज आहे। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।